नमस्कार सर्वांना, मी आहे अनमोल आणि वेलकम टू माय चॅनल. तर आज मी काय घेऊन आलेली आहे, तर आज मी तुम्हाला एनर्जी रिलेटेड हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर ह्या जगामध्ये सगळ्या गोष्टींना काहीतरी एनर्जी असते. ती एनर्जी पॉझिटिव्ह असू शकते, नेगेटिव्ह असू शकते किंवा न्यूट्रल असू शकते. आणि हे आपण इझिली चेक करू शकतो आणि त्या एनर्जीला चेंज कसं करायचं हेही आपण बघू शकतो. स्पिरिच्युअल हायजीन मेंटेन करणं फार गरजेचं असतं. कारण आपण आजकाल भरपूर ठिकाणी जातो, भरपूर ठिकाणी हात लावतो, भरपूर गोष्टींना टच करतो. तिथंच आपण बाहेर खायला जातो, फिरतो, कुठेही कोणत्याही ठिकाणी जातो आणि तिथून आपण काहीतरी एनर्जीज घेऊन येतो. मग ते एंटिटीज असतील, मग ती निगेटिव्ह एनर्जी असू शकते, न्यूट्रल एनर्जी असू शकते आणि ती तुमच्या ऑरिक फील्ड बरोबर इंटरफेअर करत असते. म्हणून तुमचा मूड पण अफेक्ट होत असतो त्याच्याने. तर रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला एनर्जी हे कळायला हवं, की ह्या टेबलची एनर्जी आहे, हा फोन आहे ह्याची एनर्जी आहे. आता मी हे काही एक्झाम्पल्स आधी चेक केलेले आहेत, की काय पॉझिटिव्ह आहे, काय निगेटिव्ह आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी हे सद्गुरूच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की भरपूर आधी म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना बघितलं होतं, की रुद्राक्षनी एनर्जी चेक करता येते. ओके, तर आपण रुद्राक्ष कोणत्याही वस्तूच्या वर धरलं तर ते जर राईट साईडला फिरलं तर दॅट इज पॉझिटिव्ह, लेफ्ट साईडला फिरलं तर दॅट इज निगेटिव्ह. ओके, तर आपण आता काही गोष्टी इथं वस्तू ठेवलेल्या आहेत, आपण सगळ्यांची एनर्जी चेक करूया. ओके, तर टेबलची एनर्जी काय आहे? ओके, टेबलची एनर्जी निगेटिव्ह आहे. ओके, आता इथे काही क्रिस्टल्स ठेवलेत मी. ह्या क्रिस्टल्सची एनर्जी काय आहे? ओके, क्रिस्टल्सची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. ओके, आता हा फोन आहे, फोनची एनर्जी काय आहे बघूया. फोनची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. ओके, आता हा फोन पेन स्टँड आहे, ह्याची काय एनर्जी आहे बघूया. ही नेगेटिव्ह एनर्जी आहे. आता हा वॉच आहे, वॉचची एनर्जी काय आहे बघूया. ओके, वॉचची एनर्जी नेगेटिव्ह आहे. आता हे माझ्याकडे हे क्लेन्झिंग चे वस्तू आहेत. हे सेज आहे आणि हे पालू सांगतो आहे. ऍक्च्युली मोठी स्टिक असते, माझी संपलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ह्याची एनर्जी काय आहे बघूया. ओके, ह्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. ओके, आणि इथे गणपती बाप्पांचा असा क्यूट फोटो आहे, आपण त्याची पण एनर्जी चेक करूया. त्याची एनर्जी काय आहे. ओके, पॉझिटिव्ह ऑब्विसली. तर हे रुद्राक्षनी चेक करू शकतो. आता माझ्याकडे हे काहीतरी आहे, हे ना डाउझिंग साठी आपण यूज करतो, तर ह्यानी आपण एनर्जी सुद्धा चेक करू शकतो. ओके, तर कॅन यू शो मी व्हॉट इज पॉझिटिव्ह. ओके, कॅन यू शो मी व्हॉट इज निगेटिव्ह. ऑल राईट, कॅन यू शो मी व्हॉट इज न्यूट्रल. ओके, तर आता ह्यांनी आपण सेम गोष्टींची एनर्जी चेक करूया रॅन्डमली. आता भरपूर मोठा होतोय व्हिडिओ. गणपती बाप्पाचा फोटो बघूया आपण. ओ, पॉझिटिव्ह. वॉचचं आपण निगेटिव्ह बघितलं होतं, तर वॉचचं बघूया आपण काय आहे. ओके, निगेटिव्ह. ठीक आहे, आता तुम्हाला कळालं की आपण असं चेक करू शकतो. पर्सन टू पर्सन आपण कसं बघू शकतो, की मनात आपल्याला काही दडपण येतं त्या व्यक्तीबद्दल, किंवा त्यांच्याशी बोलायची इच्छा होत नाहीये, त्यांच्यासोबत जास्त वेळ स्पेंड करायची इच्छा होत नाहीये. दॅट मीन्स की कधी कधी कदाचित त्यांनी अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील जे निगेटिव्ह असतील, किंवा ते कॉन्स्टंटली निगेटिव्ह बोलत असतील, त्यांचं एन्व्हायरमेंट तसं असेल. ओके, भरपूर गोष्टी अफेक्ट करतात एका माणसाच्या एनर्जीला. तर आपण हे आता आज वस्तूचं बघितलेलं आहे. आता ह्याला आपण पॉझिटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे मी तुम्हाला क्विकली दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. आता माझ्याकडे सेज आहे, तर मी सेजला लाईट करेन आणि जे निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या निगेटिव्ह गोष्टीला आपण क्लेन्स करूया आणि त्याची एनर्जी परत चेक करूया. ओके ओके, हे लाईट झालेलं आहे, तर ह्याच्या अकॉर्डिंग वॉच निगेटिव्ह होतं. ओके ओके, मी ह्याला सेज केलेलं आहे. तर भरपूर वेज आहेत एनर्जी आणि स्पेस चेंज करण्याचे. सर्वात बेस्ट आपल्यासाठी मंत्र चॅन्टिंग आहे. तुम्हाला मंत्र चॅन्टिंग करायचं नसेल तर तुम्ही लोक मंत्र लावू शकता घरात. अखंड पाठचं आपल्याला एक यंत्र मिळतं, ते तुम्ही यूज करू शकता तुमच्या घरामध्ये. हे स्मजिंग करू शकता. तसंच आपण बघितलं असेल की भरपूर लोक म्हणजे नीमचा धूर करतात घरात, किंवा पूजा करताना पूर्ण घरामध्ये आपण ज्यावेळेला देवाची आरती उतरवतो आणि मग ती सगळ्या घराला आपण ती आरती देतो, त्याच्याने सुद्धा भरपूर प्रमाणात एनर्जी स्पेस क्लीन होते. मग त्याच्यामध्ये भरपूर वेज आहेत की तुम्ही भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये टाकू शकता आणि भरपूर काय काय यूज करू शकता. असं भरपूर भरपूर वेज आहेत. आज मी तुम्हाला हे स्मजिंग दाखवलेलं आहे. तर आता टेबलची एनर्जी बघूया चेंज झाली आहे का बघा. ओके, टेबलची एनर्जी चेंज झाली आहे. तर आता वॉचची एनर्जी बघूया चेंज झाली आहे का बघा. तुम्ही बघू शकता
की वॉचची सुद्धा एनर्जी क्लेन्स झालेली आहे. तर ही एनर्जी निगेटिव्ह का होऊ शकते? आता हे टेबल आहे, हे माझ्या क्लिनिकमध्ये म्हणजे माझ्या वेलनेस सेंटरमधलं टेबल आहे. इथे भरपूर लोक दिवसभरात येतात, बसतात, त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करतात आणि तसंच निगेटिव्ह व्हिजननी ह्या एरियाला बघतात, ह्याला एक्सपिरियन्स करत असतात त्यांच्या रियालिटीमध्ये आणि ह्या वॉचकडे बघतात की अरे एवढा टाइम झाला आहे असं म्हणून. तर त्यामुळे ह्याला निगेटिव्ह एनर्जी आलेली आहे. तर ह्या स्पेसेसला नेहमी क्लेन्स करणं फार गरजेचं आहे. तसंच स्वतःलाही क्लेन्स करणं खूप गरजेचं आहे. तर हे स्मजिंग आपण स्वतःला, आता काल मी कुठेतरी बाहेर गेले होते जेवायला, भरपूर निगेटिव्ह स्टाफ होता, भरपूर निगेटिव्ह एनर्जी होती त्या हॉटेलमध्ये आणि फूड पण ओके ओके होतं. मला गेल्यानंतरच छान वाटत नव्हतं आणि त्यानंतर आजचा दिवस पूर्ण असाच गेलेला आहे माझा एकदम. असं कधी होत नाही मला. तर आता मला सुद्धा एनर्जी क्लेन्सची गरज आहे. सो मी हे घेऊन मी स्वतःवरून अशी उतरवू शकते, मी कुणाला तरी सांगू शकते. अदरवाईज मी ह्याला माझ्या अवतीभवती ऑपोजिट घेऊ शकते, असं 7 टाइम्स 3 टाइम्स पण बास आहे. एनी हाऊ देन आय फील ओके. तुम्हाला काही गरज नाहीये की हेच तुम्हाला विकत घ्यायचं आहे. तुम्हाला मी फक्त ह्या व्हिडिओमध्ये दाखवतेय की एनर्जी कशी काम करते आणि एनर्जी सगळीकडे आहे. सगळ्या गोष्टींची एनर्जी आहे, फक्त माणूस किंवा जिवंत वस्तू आणि अॅनिमल्स आणि अशाचीच एनर्जी नाही आहे. तुमच्या गाडीची एनर्जी आहे, तुमच्या लँडची एनर्जी आहे, तुमच्या घराची एनर्जी आहे, तुमच्या घरातल्या प्लांट्सची एनर्जी आहे, तुमच्या पेट्सची एनर्जी आहे, सगळ्या गोष्टींची, तुमच्या चप्पलची सुद्धा एनर्जी आहे. ऑन दॅट नोट, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल मला सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.